हॅलो छोट्या दोस्तांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मुलांनो, आज आहे आपला मराठीचा तास. मराठी वेल हे आपलं इयत्ता चौथीचं टेक्स्टबुक आहे. मराठी वेल संपूर्ण श्रेणीबद्ध अभ्यासक्रमाचे मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी. मुलांनो, आज आपण धडा 3 वाचणार आहोत. ही एक छानशी गोष्ट आहे जी तुम्हाला माहीतच आहे. मुंगी व कबूतर ते कसे एकमेकाचे जीव वाचवतात, म्हणजेच कसे ते एकमेकाचे बेस्ट फ्रेंड होतात. धडा 3, मुंगी व कबूतर. एक जंगल होते. त्या जंगलात एका झाडावर एक कबूतर राहत होते. त्या झाडाखाली एक मुंगी राहत होती. एकदा मुंगी पाण्यात पडली. कबुतराने मुंगीला पाण्यात पडलेले पाहिले. त्याने पटकन झाडाचे एक पान तोडले व ते पाण्यात टाकले. तुम्ही बघता इथे या कबुतराने झाडाचे एक पान तोडले आणि पाण्यात टाकले. ही मुंगी पाण्यात बुडते असं त्याला दिसलं. झाडावर बसले होते ना ते. एक जंगल होते, तुम्हाला दिसतंय मागे एक जंगल आहे. त्या जंगलात एका झाडावर एक कबूतर राहत होते आणि त्याच झाडाखाली तळे होते आणि त्या तळ्यामध्ये एक मुंगी पडली. कबुतराने हे पाहिल्यावर मुंगीला पाण्यात पाहिले. त्याने पटकन एक झाडाचे पान तोडले आणि खाली टाकले, जेणेकरून ही मुंगी त्या पानावर चढेल आणि पान काही पाण्यामध्ये बुडत नाही, कारण ते हलकं आहे, हो की नाही. मग पुढे काय झाले बघूयात. हे पान टाकल्याबरोबर तुम्ही चित्रात बघताय मुंगी झटपट त्याच्यावर चढली. मुंगीने पाण्यात पडलेले पान पाहिले. ती पटकन पानावर चढली आणि किनाऱ्यावर आली, म्हणजे तिचा जीव वाचला. आता नंतर काय झालं हा आहे दुसरा प्रसंग. एके दिवशी त्या जंगलात एक शिकारी आला. तुम्ही बघता इथे शिकारी आणि शिकार करतो. त्याच्याकडे असते बंदूक. त्याने झाडावर बसलेले कबूतर पाहिले. तुम्ही बघता या झाडावर कबूतर राहत होते, हो की नाही. या शिकाऱ्याने झाडावर बघितले कबूतर आणि त्याने नेम साधला कबुतराला मारण्यासाठी. आता तो गोळी झाडणारच होता. त्याने कबुतरावर नेम धरला. हे मुंगीने पाहिले. कुठल्या मुंगीने? ज्या मुंगीचा या कबुतराने जीव वाचवला होता पान टाकून, हो की नाही. ती चटकन शिकाऱ्याच्या पायावर चढली व त्याच्या पायाला कडकडून चावली. काय झालं मग त्याच्यामुळे? कडकडून चावल्यामुळे शिकाऱ्याचा नेम हुकला. म्हणजे त्याने जो नेम धरला होता या कबुतराला तो मारणार होता गोळी, तर ती गोळी दुसरीकडेच गेली, कबुतराला लागली नाही. मात्र गोळीचा जो आवाज झाला त्याच्यामुळे कबूतर उडून गेले त्या फांदीवरून, म्हणजे त्याचा जीव वाचला. हे मुंगी शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि कडकडून चावली. त्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला. कबूतर सावध झाले आणि उडून गेले. अशा प्रकारे मुंगीने कबुतराच्या उपकाराची परतफेड केली व संकटात त्याची मदत केली. म्हणतात ना, संकटात जो मदत करी तोच आपला खरा मित्र, ओके, बेस्ट फ्रेंड. तर मुलांनो, कशी वाटली आपली छानशी गोष्ट? छान आहे ना. मग गोष्ट साधी आहे, सोपी आहे, तुम्हा सर्वांना ती ऑलरेडी म्हणजे पहिल्यापासूनच माहीत आहे. तरी देखील तुम्ही या गोष्टीतून काय शिकलात हे खूप खूप महत्त्वाचं. जेव्हा आपण संकटात असतो, आपल्याला प्रॉब्लेम्स असतात, त्यावेळेस जो मित्र आपल्याला मदत करेल तोच खरा मित्र. आणि तुम्ही देखील तुमचा मित्र ज्यावेळेस संकटात असेल ना, तेव्हा नक्कीच मदत करणार ना. व्हेरी गुड. म्हणजे हेच तुम्ही शिकलात की ज्याला गरज आहे त्याला त्यावेळी मदत करणं खूप खूप महत्त्वाचं आहे आणि खरा मित्र ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. हाच संदेश या छानशा छोट्याशा गोष्टीमधून, मुंगी व कबूतरमधून आपल्याला आपले मराठीचे हे पाठ्यपुस्तक देते आहे. तर मुलांनो,
या धड्यावरील जे काही प्रश्न उत्तरे आहेत ते आपण पुढच्या तासाला बघूया. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि गरजवंताला मदत करत राहा, हो की नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, हा धडा तुम्ही 3 वेळा वाचायचा आहे. बोट ठेवायचं आणि वाचायचा प्रयत्न करायचा. आणि तुम्ही तर सगळेच हुशार आहात, तुम्हाला सर्वांना छानसं वाचता येतं, मला माहीत आहे. तर चला, 3 वेळा धडा वाचायचा आहे. तुमच्या आजीबाबाला, तुमच्या आईवडिलांना हा धडा वाचून दाखवायचा आहे. चला, व्हिडिओ आवडल्यास पटापट लाईक करा. पुन्हा भेटूयात आपण पुढच्या मराठीच्या तासाला. धडा 3, मुंगी व कबूतर, प्रश्न उत्तरांसह. चला मुलांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.